मी मूळचा गोनेवाडी येथील रहिवासी असून अर्जुन भीमा मासाळे पूर्ण नाव आहे. आमदार साहेबांना यासाठी आलो की आमच्या पंचायती गणातून दीपाली बाळासाहेब ताट या नगरवड्या होत्या आणि त्या प्रचंड होतकरू आणि लोकांना मनमिळू स्वभाव आणि लोकांना मदत करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करून त्यांना बहुमतानं विजय केलेला आहे चौकामेळा गणामधून. आमच्या आमदार साहेबांकडे एकच मागणी आहे की बाळासाहेब हा उद्योजक असून सर्वसामान्यापर्यंत पोचलेला माणूस आहे आणि गोरगरिबापर्यंत त्यांची स्वतः स्वहस्ते त्याने इतर गावांना म्हणजे गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये एक 5-10 गावांना असं मोफत पाणी वाटप केलेलं आहे. जनावराला असलो पिण्याचं पाणी असो सगळ्या टाक्या भरून दिलेल्या आहेत त्या. तर अत्यंत चांगला वारसा त्याने जपलेला आहे. म्हणजे कुठल्याही पदावर नसताना जर अशी सर्वसामान्यांची कामं करत असणारा माणूस तर ह्या पदावरती सभापती पदावरती बसल्यानंतर निश्चितच तो गोरगरिबांची कामे करू शकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. याच्या माध्यमातून एवढीच फक्त मागणी आहे की आमदार साहेबांनी प्रथमतः दीपाली ताळे यांना सभापती पदाची संधी द्यावी. मी वसंत दिगंबर लेंडवे, गाव लेंडवे चिंचाळे तालुका. आमदार समाधान रावताडे यांच्या नेतृत्वाखाली चौकामेळा गणामधून सौ दीपालीताई ताट त्या भरघोस मताने विजयी झालेले आहेत. खरं तर एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ह्या महिला आणि त्यांचे पती सन्माननीय बाळासाहेब ताळे यांनी उन्हाळ्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना बऱ्याचशा गावामध्ये पाणी टंचाई होते आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा लोकांना बराचसा त्रास सहन करावा लागत होता. अशा पडत्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या टँकरमार्फत कुठल्याही लोभाची अपेक्षा न करता एक जनसेवा म्हणून 5 ते 7 गावामध्ये लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला. पदावर नसताना एखादा माणूस एक जनसेवेचं चांगलं काम करू शकतो तर सभापतीपद दिल्यानंतर तो तालुक्याची आणि जनतेची सेवा तळागाळापर्यंत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या ज्या योजना असतील त्या घर त्या सगळ्या सुविधा तो जनसामान्यापर्यंत प्रामाणिकपर्यंत पोचवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि खऱ्या अर्थानं सभापतीपदाच्या त्या दावेदार आहेत. तर आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांना सभापतीपदाची संधी मिळावी हीच आमची परमेश्वरचरणी प्रार्थना.